लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागानं अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण 4,23,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून शोधमोहीम राबवत येत आहे. त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.